मावशी, मी तुझ्यासाठी आणलेलं झाड आहे आणि कालचे सिझलर्स पण एकदम मस्त होते. मस्त होतं. हो, थँक्यू. आता नवरात्र सुरू झालं ना, सगळ्यांचे उपवास असतात, सगळ्या काकू मावशी लोकांचे. त्यामुळे मग त्यांच्यासाठी आपण आपल्या प्राकृत रूट्स मध्ये दाखवलं. पण एक मिनिट मावशी, सगळ्या मुलींनी पांढरा का घातलाय आज? आजपासून नवरात्र सुरू झालं ना, तर आजचा दिवस हा ब्रह्मचारिणी देवीचा आहे. त्यामुळे आम्ही सगळ्या मुलींनी पांढरे ड्रेस घातलेले आहेत. आणि पांढरा म्हणजे व्हाईट कलर काय रिप्रेझेंट करतो? पीस. येस, पीस आणि प्रामाणिकपणा. किती? हा, प्युरिटी, करेक्ट. अजून नीटनेस, क्लीनलीनेस, करेक्ट. तर हे सगळं पांढरा रंग आपल्याला दर्शवतो. म्हणून आजच्या दिवशी आपण सगळे पांढऱ्या रंगाचे कपडे. आता ब्रह्मचारिणी देवी तर आपल्याला माहिती आहे. तसंच आपल्या हिस्ट्रीमध्ये किंवा आधी आत्ता घडून गेलेल्या कुठल्या तुम्हाला असं व्हाईट साडीमधल्या लेडी आठवतात का? लता मंगेशकर. ओके. मदर टेरेसा. मदर टेरेसा, करेक्ट. अहिल्याबाई होळकर, करेक्ट. तर आपण अहिल्याबाईंची गोष्ट ऐकायची का? आणि आपल्याला गोष्ट सांगणार म्हणजे कोण आहे आपल्याकडे? मानसी मावशी. चला गोष्ट ऐकूया. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांची. तर तेव्हा मालव्याचे सुभेदार होते मल्हारराव होळकर. मालवा म्हणजे आत्ताचं तुमचं मध्य प्रदेश बरं का. तर त्या मल्हारराव होळकरांना अहिल्याबाई या 8 वर्षाच्या असतानाच सून म्हणून पसंत पडल्या आणि अहिल्याबाईंचं लग्न झालं. त्यांचा मुलगा खंडेराव त्यांच्याबरोबर. तर ह्या छोट्याशा 8 वर्षाच्या अहिल्याबाईंची गोष्ट आपण आज ऐकूयात. तर मल्हारराव होळकर जे आहे त्यांचे विचार एकदम परखड आणि शुद्ध होते. त्यांचं म्हणणं होतं की सुभेदार पद हे तुमच्या बुद्धिचातुर्यानी आणि स्वतःच्या कर्तृत्वानीच मिळालं पाहिजे. कारण का वारसा हक्कानी मिळालं त्याचा काही अर्थ नाही. त्यामुळे त्यांनी असं सांगितलं की मी तुला एक पझल घालणार, असं त्यांच्या मुलाला म्हणजे खंडेरावला त्यांनी सांगितलं. आणि ते पझल जर तू सोडवू शकलास तरच तू मालव्याचा भावी सुभेदार म्हणून मी घोषित करेन, पण तुला स्वतःला सिद्ध करायला लागेल. असं म्हटल्यावर त्यांनी त्यांना पझल घातलं बरं का. तर ते कोडं असं होतं, नीट ऐका बरं का मुलांना. त्या कोड्यामध्ये त्यांनी एका प्लेटमध्ये थाळी, त्याच्यात 4 वस्तू ठेवल्या होत्या आणि त्या 4 वस्तूंबरोबर 4 सोन्याची नाणी होती. त्या प्रत्येक वस्तूबरोबर प्रत्येक नाणं हे बरोबर जागेवर आणि बरोबर व्यक्तीपर्यंत पोहोचलं पाहिजे, असं ते कोडं होतं. त्या 4 वस्तू म्हणजे ती 4 सूत्र, म्हणजे आजकाल तुम्ही ज्याला फॉर्म्युला म्हणता तो फॉर्म्युला म्हणजे त्या 4 वस्तू होत्या. त्या 4 वस्तू अशा होत्या की पहिली गोष्ट होती माती, दुसरी गोष्ट होती घोड्याची लीद, ज्याला आपण घोड्याचं शेण म्हणतो, तिसरी वस्तू होती सिल्कवर्म, सिल्कवर्मचा किडा माहिती आहे ना सगळ्यांना, तो, आणि चौथी वस्तू होती नारळ. तर ह्या 4 वस्तू आणि त्याच्याबरोबर असलेली 4 नाणी हे खंडेरावांना पझल सॉल्व्ह करायचं होतं. नेहमीप्रमाणे सगळ्यांना मदत करणारी अहिल्या यावेळेस तिच्या नवऱ्याच्या म्हणजे खंडेरावाच्या मदतीला धावून आली आणि दोघं मिळून ते पझल सॉल्व्ह करायला लागले. तर आता तुम्ही मला सांगा की काय असेल हे पझल, म्हणजे कसं सोडवलं असेल त्यांनी? बघा, विचार करून सांगा. पण मावशी, माती, घोड्याची शेण, सिल्कवर्म्स आणि नारळमध्ये काय संबंध? काय आणि काय? एक्झॅक्टली हेच. पण अहिल्याबाई होळकर कशा होत्या? एकदम चतुर आणि चाणाक्ष. त्यांनी ते पझल सोडवायला सुरुवात केली. आता मला सांगा, हे पझल कशा करता घातलं होतं? काय कारण होतं याचं? मुख्य कारण काय होतं? कारण का मालव्याचे सुभेदारांना वारसा हक्कानी खंडेरावांना सुभेदार नव्हतं बनवायचं म्हणून. बरोबर. म्हणजे काय? सुभेदार पद म्हणजे त्या राज्याचा राजा, हो ना. मग आता तुम्ही मला सांगा की राज्य आणि राजा ह्याचं काय मुख्य काम असतं? राजाचं हे काम असतं की तो प्रजाचं मन जिंकेल आणि त्या प्रजा बरोबर सगळे निर्णय घेईल. करेक्ट. म्हणजे राज्य आलं म्हणजे त्याच्याबरोबर प्रजा आली
हो की नाही. प्रजा म्हणजे राज्यात राहणारी लोक. मग आता लोकांना जगायला काय लागतं? पाणी. करेक्ट. अन्न. फर्टिलायझर. करेक्ट. पाणी, अन्न. आता बघा बरं, वर ठेवलेल्या 4 वस्तू ह्याच्यात अन्नाशी कुठे संदर्भ लागतोय का? माती. करेक्ट. कारण का मातीतूनच अन्न येतं. अन्न येतं. म्हणजे लोकांचं पोट भरायला जे अन्न लागतं ते आपल्याला कोण देतो? माती. माती शेतकरी. देते. शेतकरी. बरोबर. मिळाला की तुम्हाला पहिला क्लू. राज्याचा मुख्य स्तंभ कोण असतो? शेतकरी. शेतकरी. पहिलं कोडं सुटलं. असंच अहिल्याबाईंना पण सुटलं. तुम्ही पण अहिल्याबाईंसारखाच विचार करायचा प्रयत्न करताय की. अगदी मस्त. म्हणजे तुमचं राज्य झालं, राज्यामधली प्रजा झाली, त्यांचं भरण पोषण करणारा शेतकरी झाला. आता आपण दुसऱ्या पझलकडे वळूयात. दुसरी वस्तू होती घोड्याची लीड. तर आता घोड्याची लीद हे एक सिंबल आहे. हे तुम्ही कशाला वापराल बरं? फर्टिलायझर. बरोबर. अजून काय असू शकतं? कुकिंग. घोडे. घोडे. हो ना. घोड्याची लीद म्हणजे घोडे. घोडे आलेच. मग आता मला सांगा, घोडे कोण वापरतं? राजा. हा, राजा वापरतो. किंवा जो मेसेंजर एक देश म्हणजे दुसऱ्या देशाला जातो. करेक्ट. हा, तू जवळ चालली आमचे राज्याचे सैनिक. सैनिक. दॅट यू गॉट इट. हो ना. मग आता हे सिंबल आहे. सुटलं का दुसरं कोडं? काय असेल दुसरा स्तंभ? सैनिक. सैन्य. सैनिक. का महत्वाचं आहे? लढण्यासाठी. हो. हा, कारण का राज्याला- प्रजा आली म्हणजे प्रजेचं संरक्षण पण आलं. आणि संरक्षण देण्याचं काम कोण करतं? सैनिक. सैनिक. मग आता दुसरं नाणं कोणाला जाईल? सैनिक. चला आता वळूयात तिसऱ्या वस्तूकडे. काय आहे? सिल्कवर्मचे किडे. वमचे किडे. शौनकने दिलेलं उत्तर एकदम बरोबर आहे. पण आता मला सांगा, वरील 2 प्रश्नांवरून तुम्हाला कळलं असेल की आपण कुठला संबंध कुठे जोडतोय. तसं सिल्कवर्मचा संबंध कशाशी असेल? कपडे. 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 करेक्ट. कारण का तुम्ही प्रजा आली, त्यांचं संरक्षण पण झालं. मग आता दुसरं अन्न, वस्त्र, निवारामधील वस्त्र. हो ना. त्यामुळे तिसरा महत्वाचा स्तंभ कोण आहे? कपडे बनवणारे. कपडे बनवणारे. कारण का कपडे बनवणारे ही वस्त्र जशी तुमची गरज आहे तसा तो एक व्यवसाय पण आहे ना. कारण का तुम्ही व्यवसाय केला तरच त्यातनं पैसे मिळतील, मगच तुम्ही अन्न घेऊ शकाल. हे सगळ्या गोष्टी त्याला लिंक होतात ना. त्यामुळे तिसरा स्तंभ आहे व्यवसाय आणि त्याच्यातून कमवणारे ते विणकर. हा झाला आपला तिसरं कोड सुटलं. आता राहिलंय फक्त चौथं. कशाचं असेल बरं? विचार करा. नारळ. नारळ. हा, नारळ तर बरोबर आहे. पण पदार्थ. पाणी. पाणी. पदार्थ. पूजा. पूजा. दूध. अजून जवळ चाललाय. हा, मंदिर. मंदिर. करेक्ट. जसं समीहन म्हणाला पूजा. कारण का हे जे आपले 3ही स्तंभ आहेत ते आपल्याला कोणाच्या आशीर्वादाने प्राप्त होतात? देव. देव. त्यामुळे आपण परमेश्वराला कधीही विसरता कामा नये. जर मगाशी प्रीती मावशीने जे आपल्याला अहिल्याबाईंचं वर्णन सांगितलं, तर अहिल्याबाईंच्या हातात काय आहे? शंकराची पिंड. हा, ज्याच्या कृपेमुळे, ज्याच्या आशीर्वादामुळे आपल्या सगळ्यांना अन्न, वस्त्र, निवारा ह्या सगळ्या गोष्टी मिळतात, त्याला आपण कधीही विसरता कामा नये. त्यामुळे चौथं नाणं आपण देवकार्यासाठी कायम बाजूला काढून ठेवावं, हा त्यातनं दिलेला संदेश आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाईंचा पूर्ण जीवनकाळ हे त्यांनी सोडवलेल्या त्या कोड्यावरतीच अवलंबून आहे. शेतकऱ्यांना सगळ्यात महत्त्वाचं असतं ते पाणी. त्यामुळे जागोजागी त्यांनी विहिरी बांधल्या. स्त्रियांना नदीवरनं पाणी सहज आणता यावं म्हणून ठिकठिकाणी घाट बांधले. त्यांच्या दुसऱ्या कोड्याच्या उत्तरानुसार त्यांनी उत्तमोत्तम सैन्यदलं तयार केली. त्यांचं महिला सैन्यदल तर सर्व प्रचलित होतं. त्या महिला सैन्य दलापुढे कोणाचाच टिकाव कधीच लागला नाही. इतकं उत्तम सैन्यदल त्यांनी स्वतः प्रशिक्षित केलं होतं. त्यांच्या तिसऱ्या कोड्याच्या उत्तरानुसार जगप्रचलित असलेली माहेश्वरी साडी ही त्यांच्याच संकल्पनेतून साकार झालेला हा व्यवसाय आहे. त्यामुळे विणकार आणि कलाकार ह्या सगळ्यांना एक उत्तम जागा मिळाली जिकडे ते त्यांची कला सादर करू शकतात. त्यांच्या चौथ्या कोड्याच्या उत्तराप्रमाणे त्यांनी ठिकठिकाणी अनेक देवालयं बांधली. आपल्या खूप मंदिरांचा जीर्णोद्धार सुद्धा त्यांनी केला.
भक्तनिवास म्हणजे धर्मशाळा ह्या सुद्धा त्यांनी निर्मित केल्या. आपलं काशी विश्वेश्वराचं मंदिर जे औरंगजेबाकडून तोडण्यात आलं होतं त्याचा जीर्णोद्धार सुद्धा करायचं काम हे अहिल्यादेवींनीच केलं. नवरात्रीमध्ये आपण देवीच्या विविध गुणांचं दर्शन घेतो आणि तिची पूजा पण करतो. देवीमधले हेच विविध गुण जसं मातृत्व, शौर्य, साहस, संवेदनशीलता, बुद्धिचातुर्य हे सगळे गुण आपल्याला अहिल्याबाईंमध्ये बघायला मिळतात. मावशी, मग तू आम्हाला अजून अहिल्याबाईंच्या गोष्टी सांग ना. हो, आपल्या पुढच्या भागात आपण पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्याच गोष्टी बघूयात. त्यांच्यामधल्या ह्या विविध गुणांमुळे सगळ्या लोकांनी त्यांना विविध पदव्यांनी सन्मानित केलं. त्यातच एक पुण्यश्लोक आपण त्यांना म्हणतो. त्यातच त्यांना आपण राजमाता, लोकमाता, द फिलॉसॉफर क्वीन असेही संबोधित करतो. मानसी मावशी असे अजून गोष्टी सांगतच असेल, त्यामुळे पुढील भाग बघा. आणि तोवर जर तुम्हाला पुण्यश्लोक अहिल्याबाईंबद्दल अजून अशा काही गोष्टी माहीत असतील तर प्लीज आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.